खास तुमच्या आग्रहास्तव आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे पुण्याजवळ कलेक्टर एनए बंगलो प्लॉट्सचा भव्य दिव्य असा प्रोजेक्ट। रेसिडेन्शियल सँक्शन एनए प्लॉट्स आहेत, बँकेचं लोन उपलब्ध आहे, जिम, योगा रूम, अँफी थिएटर, पार्टी हॉल, गार्डन, त्याच्यानंतर सिनियर सिटीजनला बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, त्याच्यासोबतच इंटरनल रोड सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत। या ठिकाणी प्लॉटचे तुम्ही रेट काय कोट केलेले आहेत? 799 प्रति स्क्वेअर फूट, तो पण निगोशिएबल आहे। सर्वांग सुंदर निसर्गरम्य परिसरात सर्व सुखसुविधांनी सुसज्ज असा कलेक्टर एनए प्लॉटिंगचा तब्बल 8 एकर मधील जवळपास 170 गुंठ्यांचा भव्य दिव्य असा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट, जो पुणे हडपसर पासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावर आहे। मित्रांनो, हा जो प्रोजेक्ट आहे तो पुणे सोलापूर हायवे पासून आणि पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ पासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर आहे। तसेच भांडगाव MIDC पासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर आपल्याला हा प्रोजेक्ट पाहायला मिळेल। मित्रांनो, या प्रोजेक्टच्या ठिकाणी आपल्याला रेल्वे सेवा, बस सेवा उपलब्ध आहे। तसेच या ठिकाणी आपल्याला शाळा, कॉलेज, दवाखाने हे देखील प्रोजेक्ट पासून अगदी जवळच आहेत। मित्रांनो, हा जो प्रोजेक्ट आहे तो कलेक्टर एनए PMRDA सँक्शन असून या ठिकाणी प्लॉट खरेदी केल्याच्या नंतर तुमचा सेपरेट खरेदी खत आणि सेपरेट 7/12 होणार आहे। मित्रांनो, आज आपल्याकडे जो प्रोजेक्ट आलेला आहे तो आहे रे डेव्हलपर्स निर्मित विवांता सिटी। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रोजेक्टला खूप सुंदर एंट्रन्स गेट आणि 40 फुटी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड दिलेला आहे। त्यासोबतच संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये तुम्ही बघू शकताय 30 फुटी सिमेंट कॉन्क्रीटचे अंतर्गत रस्ते दिलेले आहेत आणि संपूर्ण प्रोजेक्टला सेफ्टीसाठी वॉल कंपाऊंड दिलेले आहे। मित्रांनो, प्रोजेक्टच्या ठिकाणी स्वतंत्र विहीर आहे, त्यामुळे या ठिकाणी भरपूर मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे। या ठिकाणी प्रत्येक प्लॉट साठी सेपरेट DP दिलेला आहे, सेपरेट अंडरग्राउंड वॉटर कनेक्शन दिलेला आहे, ड्रेनेज दिलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय रोडच्या दोन्हीही साइडला अशा प्रकारे झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जागतिक महिला दिनानिमित्त प्लॉट खरेदीवर 50,000ची सूट सध्या देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण या साइट बद्दलची डिटेल माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष साइटला आपण व्हिजिट करूया आणि तिथे जाऊनच साइटची डिटेल माहिती आपण घेऊयात। चला। हाय, हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी। मी वैशाली, मार्केट अँड मच मोर या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे। तर फ्रेंड्स, खास तुमच्या आग्रहास्तव आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे पुण्याजवळ कलेक्टर एनए बंगलो प्लॉट्सचा भव्य दिव्य असा प्रोजेक्ट। तर त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे रे डेव्हलपर्स निर्मित विवांता सिटीमध्ये आणि या प्रोजेक्ट बद्दलची डिटेल माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे तिथले सर। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। नमस्कार, तुमचं आणि तुमच्या सबस्क्रायबरांचं मनापासून धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमचं प्रोजेक्ट जो आहे त्याचं लोकेशन आहे यवत पासून एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर खोर या गावामध्ये। ओके। आपल्या पूर्ण प्रोजेक्टला कंपाऊंड आहे, त्याच्यानंतर रेसिडेन्शियल सँक्शन एनए प्लॉट्स आहेत, बँकेचं लोन उपलब्ध आहे। इंटरनल इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर इथं 10% ओपन स्पेस आहे, 15% अम्युनिटी स्पेस आहे। अम्युनिटी स्पेसमध्ये जिम, योगा रूम, अँफी थिएटर, पार्टी हॉल, गार्डन, त्याच्यानंतर सिनियर सिटीजनला बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, त्याच्यासोबतच इंटरनल रोड सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत। प्रत्येक प्लॉट हा 1000 स्क्वेअर फूटचा आहे, कुठल्याही पद्धतीचा छुपर रेट लावलेला नाही आहे। त्याच्यानंतर प्रत्येक प्लॉटला 4 पद्धतीच्या कनेक्टिव्हिटी दिलेल्या आहेत। एक ड्रेनेज कनेक्टिव्हिटी त्यांना दिलेली आहे जे ऑलरेडी आहे, त्याच्यानंतर ड्रिप सिस्टमची वॉटर कनेक्टिव्हिटी आपण प्लांटेशन साठी दिलेली आहे, त्याच्यानंतर आपण नळाची कनेक्टिव्हिटी देतोय, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीची कनेक्टिव्हिटी देतोय, त्यासोबतच पूर्ण प्रोजेक्टला स्ट्रीट लाईट DP सेपरेट देतोय, वॉटर टँकची आपण कंस्ट्रक्शन करणार आहोत। त्यासोबतच आपल्या प्रोजेक्टमध्ये बँकेचं लोन अवेलेबल आहे एनए प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, भविष्यातलं रिटर्न्स तुम्हाला उपलब्ध होण्यासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे क्लिअर टायटल डॉक्युमेंट आणि पारदर्शी व्यवहार करण्यासाठी आमच्या विवांता सिटीला आजच येऊन भेट द्या। तर सर, आता आपला हा जो प्रोजेक्ट आहे खूप सुंदर भव्य दिव्य असा प्रोजेक्ट आहे, तर आपल्या प्रोजेक्ट बद्दलची डिटेल माहिती आमच्या ऑडियन्सला सांगा।
सर्वात प्रथम आमचा हा पहिला प्रोजेक्ट नाही आहे, आम्ही ह्याच्या अगोदर 5 प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत. ओके. त्याच्यासोबतच हा 6वा प्रोजेक्ट आहे. 5 प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर आम्ही हा 6वा प्रोजेक्ट करतोय आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स भेटतोय. ओके. त्याच्यानंतरच आपले पुढचे 2 प्रोजेक्ट हे पेंडिंग आहेत, त्यांची प्रोसेस चालू आहे. हे संपल्यानंतरच अपकमिंग आहेत आपले, हे संपल्यानंतरच आपलं पुढचे प्रोजेक्ट पण चालू राहतील. आपल्याला चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे. तर सर आपला हा जो प्रोजेक्ट आहे टोटल किती एकरामध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे? हा टोटल 8 एकर मध्ये प्रोजेक्ट आहे, परंतु येण्यामध्ये कसं असतं की 8 एकरच्या 10% आपल्याला ओपन स्पेस सोडावं लागतं आणि 8 एकरच्या 15% आपल्याला अम्युनिटी स्पेस सोडावं लागतं. आणि त्याच्यानंतर एनए प्रोजेक्ट मध्ये 30 फुटाचे रोड सोडावे लागतात, 40 फुटाचे रोड सोडावे लागतात. आपण 40 फुटाची आणि 30 फुटाची रोड सोडलेले आहेत. तर आपल्याला फक्त 8 एकरच्या 55%च आपल्याला म्हणजे जागा विकता येतं. त्याच्यासाठी आपले टोटल प्लॉट 111 आहेत आणि गुंठे 321 मधून आपल्याला फक्त 170च्या आसपास गुंठे विकायला भेटतात. ओके ओके. तर सर प्रत्येक जणाला स्वप्नातलं घर खरेदी करण्याची इच्छा असते. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं, पण काही जणांना ते पॉसिबल होत नाही. त्यासाठी आपण काही हेल्प करता, काही मार्गदर्शन करता का? सर्वात प्रथम आम्ही हे प्लॉटिंगचा व्यवसाय करत असताना कस्टमरला ज्या गोष्टी आम्ही एक्सप्लेनेशन करून देतोय, आमचा कस्टमर सोबत अट्टास नसतोय की त्यांनी आपलंच प्लॉट घ्यायला पाहिजे. आमचा अट्टास असा असतो की त्यांनी कुठेही जागा घेतली तरी सुद्धा त्यांची फसवणूक होऊ नये हे आमचा त्याच्या समजवण्याच्या मागे ध्येय असतो. तर आम्ही 5 पद्धतीनं काम करतो. सर्वात प्रथम एखादा कस्टमर आमच्याकडे जागा घेऊ किंवा कुठेही जागा घेऊ, आज जागा घेऊ किंवा कधीही जागा घेऊ, जागा घेत असताना महत्वाच्या कुठल्या कुठल्या गोष्टी बघून जागा घ्यायला पाहिजे ते आम्ही एक्सप्लेनेशन करतो जेव्हा तो व्हिजिटला आमच्याकडे येतो. दुसरी गोष्ट आहे की जो कस्टमर ह्या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात फ्रॉड पण होतोय आणि मग फ्रॉड कशा पद्धतीने होतोय आपण एका कस्टमरला समजून सांगतो. एखाद्याला तो फसतोय कसं त्याची जर पद्धत सांगितली आणि त्याला जर ही फसवणुकीची पद्धत कळली तर तो कधीच फसणार नाही. म्हणून आम्ही फ्रॉडच्या सर्व सिस्टम सर्वच पॉइंट सांगतो त्यांना. तिसरी गोष्ट आहे की एखाद्याला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर आम्ही कॅल्क्युलेशन करून मागचा अभ्यास करून एखाद्याने 5 लाख रुपये गुंतवले तर एक्झॅक्टली 5 वर्षामध्ये ते किती पैसे होऊ शकतात, 5 चे 25 लाख कसे होऊ शकतात तुमचे, आणि तसे होण्यासाठी मग प्रॉपर्टी कशी पाहिजे हे आम्ही एक्सप्लेनेशन करतो. आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे की ह्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंटशी रिलेटेड असेल किंवा इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असेल, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आम्ही देतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की एखाद्याला फक्त जागा आवडली आणि त्याच्याकडे पैसे नाहीत तरी सुद्धा मार्केटमध्ये कुठले कुठले सोर्स आहेत की ज्या सोर्सांचा उपयोग करून तो व्यक्ती जागा घेऊ शकतो याचा एक्सप्लेनेशन आम्ही चांगल्या पद्धतीने करतो. तर सर आपला विवांता सिटी प्रोजेक्ट आहे, याच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे? विवांता सिटी आपली सर्वात महत्वाचा डांबरी रोड टच प्रोजेक्ट आहे आपला. आणि विवांता सिटी मध्ये शेजारीच भांडगाव खोरी MIDC डेव्हलप होतीये. त्याच्यामध्ये विडगन कंपनी म्हणून जर्मनीची रोलर बनवणारी कंपनी आलेली आहे. टाटाची 100 एकर मध्ये कंपनी आलेली आहे. त्याच्यानंतर बऱ्याच डेव्हलपमेंटच्या अपार्टमेंट भांडगाव मध्ये सुरुवात झालेल्या आहेत. आता यवत मध्ये जे जवळच असलेलं यवत आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठमोठे प्रोजेक्ट होऊ घातलेले आहेत. आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि शाळा आपल्या प्लॉटच्या एकदम अपोजिट साईडला 10वी पर्यंतची शाळा आहे. ओके सर, आपल्या प्रोजेक्टला येण्यासाठी कनेक्टिव्हिटी कशी आहे? मग सर्वात प्रथम भांडगाव चौकामधून प्रायव्हेट गाड्या पण येतात, ऑटो रिक्षा येतात आणि ST बस पण येते. आणि दुसरीकडे ह्या प्रोजेक्टला आपला हा समोरचा रोड आहे जेजुरी आणि सासवडला कनेक्ट करतो. दुसऱ्या बाजूला बारामतीला कनेक्ट करतो आणि तिसऱ्या बाजूला शहर आणि दौंड हे 4ही शहरांना कनेक्टिव्हिटी चांगली आहे. इथून आपल्या प्रोजेक्टला हायवेज कनेक्टिव्हिटी आहे. त्यानंतर रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे आणि नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी आहे. तर सर आता आपला हा प्रोजेक्ट तर अतिशय सुंदर आहे, सगळ्यांना आवडेल असा हा प्रोजेक्ट आहे. तर या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही काय काय अम्युनिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत? अम्युनिटीची माहिती आमच्या सेल्स एक्झिक्युटिव्ह मयुरी मॅडम सांगतील. तर फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू विवांता सिटी. तर मॅडम पहिली गोष्ट म्हणजेच की रे डेव्हलपर्स निर्मित विवांता सिटीमध्ये आपण जो प्रोजेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल पहिला पॅरामीटर मी जो तुम्हाला दाखवणार आहे की जी आमची रोड कनेक्टिव्हिटी आहे, आतमधले जे रोड आहेत ते एंट्रन्स रोड आम्ही 40 फुटी आणि इंटरनल रोड जे आहेत ते 30 फुटी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. सेकंड दॅट तर आपल्याकडे पाण्याचे 3 स्रोत आहेत. तर पहिलं म्हणजे ग्रामपंचायत सँक्शन पाणी कनेक्टिव्हिटी तुमच्या प्लॉट मध्ये मेन्शन आहे. दुसरं की तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये बोरवेल पण मारू शकता. आणि तिसरं की हे परमनंट स्रोत म्हणजे हे आपले प्लॉट मध्ये आपण
आपली स्वतंत्र विहीर आहे प्लॉट मध्ये, तर त्या विहिरीचं कनेक्शन प्रत्येक प्लॉटला अंडरग्राऊंड आपण तुम्हाला सप्लाय केलेलं आहे. ओके ओके. तर तिसरी गोष्ट म्हणजे तिसरा पॅरामीटर हा येतो की इलेक्ट्रिसिटीची काय अवेलेबिलिटी आहे. तर आम्ही स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बांधून अंडरग्राऊंड स्ट्रीट लाईट LED कनेक्शन प्रत्येक प्लॉटला तुम्हाला सप्लाय केलेलं आहे. सेकंड दॅट मॅडम येतं की कुठेही आपण जागा घेतो तर तिथं बाबा अम्युनिटी स्पेस मध्ये तुम्ही काय प्रोव्हाइड करताय, तर त्याच्यामध्ये आम्ही 20+ अम्युनिटीज तुम्हाला प्रोव्हाइड केलेले. जवळजवळ आपण 2 एकर जागा ही तुम्हाला अम्युनिटीज मध्ये सप्लाय केलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे की तुम्हाला क्लब हाऊस असेल, मंदिर असेल, वॉकवे असेल, त्याच्यानंतर जिम, योगा हे तुम्हाला आपण तिथे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे मॅडम. ओके ओके. तर मॅडम हे बघा, आपण प्रत्येक प्लॉटला हे डिमार्केशन केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर हा चौरस पीस म्हणजेच की टेबल पीस तुम्हाला मिळतो. आपला गुंठा ऍक्युरेट तुम्हाला 1000चा मिळणार आहे वापरायला. तर आपले प्लॉट जे आहे ते 1071 स्क्वेअर फूटच्या पुढे अवेलेबल आहेत. ओके ओके. मॅडम इथे FSI काय आहे? तर आपला FSI जो आहे तर 1.56 इथं तुम्हाला FSI मिळतोय मॅडम. ओके ओके. तर या ठिकाणी प्लॉटचे तुम्ही रेट काय कोट केलेले आहेत? जे रेट आहेत 7,99,000 पर गुंठा, त्याप्रमाणे आपण रेट काढलेले आहेत. तर मॅडम इथे प्लॉट खरेदी केल्याच्या नंतर रक्कम ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस एकदाच रक्कम भरायची आहे का त्याच्यामध्ये काही तुम्ही इन्स्टॉलमेंट वगैरे दिलेले आहे? हो, इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत आपण. आपला 1000 स्क्वेअर फूटचा रेट काय आहे 8 लाख रुपये पर गुंठा. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, पहिलं पेमेंट शेड्यूल आपलं असं असणार आहे की फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस तुम्ही बुकिंग अमाऊंट आमच्याकडे करताय तर ती बुकिंग अमाऊंट असेल 51,000 रुपये. तर आपण काय करतो, 51,000 बुकिंग अमाऊंट घेतल्यानंतर ना काही कस्टमरला बाबा कोणाचं लोन प्रोव्हाइड असतात, हा TP सँक्शन एनी प्रॉपर्टी आहे. तर बेसिकली तुम्हाला सर्व नॅशनलाइज बँकेचं लोन प्रोव्हाइड होणार आहे. तर कोणाचे पैसे नातेवाईकांकडे असतात तर कोणाचं लोन प्रोव्हाइड असतं, त्याच्यासाठी कस्टमरला टाइम पिरियड लागतो. एका गुंठ्याची प्राइस आपल्याकडे 8 लाख रुपये आहे. तर 50% डाऊन पेमेंट भरून, म्हणजे जर तुम्ही 4 लाख रुपये भरले तर लगेच आपण तुमचं 7/12 मध्ये जे नाव नोंदणी आहे तुमचं नाव नोंदणी होते आणि लगेच तुमच्या प्लॉट मध्ये तुमची नेम प्लेट मेन्शन होते. आणि जे इन्स्टॉलमेंट आहे राहिलेली जी 4 लाख रुपये अमाऊंट आहे त्याला आपण विदिन 6 महिन्यांचा टाइम पिरियड देतो. तर त्या 6 महिन्यांमध्ये तुम्ही इन्स्टॉलमेंट म्हणजे हप्ते आहेत ते तुम्ही नील करू शकता, ते पण 0% व्याज दरावरती. आणि दुसरी गोष्ट मॅडम की प्रत्येक म्हणजे सर्व ज्या नॅशनलाइज ज्या बँका आहेत त्या सर्व बँकांचं लोन तुम्हाला प्रोव्हाइड होईल. ओके. आणि मग घर बांधण्यासाठी काही जर समजा आता तू इथे प्लॉट खरेदी केला, प्रत्येकाला वेळ नाही घर बांधण्यासाठी किंवा वेळ देण्यासाठी, तर मग त्यासाठी तुमची काय फॅसिलिटी अवेलेबल आहे? 100% आपण तुम्हाला सहकार्य करतो. तर असा हा रे डेव्हलपर्स निर्मित विवांता सिटी NA प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे. जर तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं असेल, तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर विवांता सिटीला एकदा नक्की व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला येणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर कॉल करा आणि डिटेल माहिती घ्या. खूप सुंदर असा हा NA प्लॉटचा व्हिडिओ मी आपल्यासोबत आज शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. नंतर भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.